आज पाणी पातळी प्रचंड खोल गेली आहे. जिथं 50 फुटावर पाणी लागायचं आज 600 फूट बोर घेतला तरी पाणी लागत. मी नदी पुनरुज्जीवनावर काम केलं, जलयुक्त शिवारामध्ये काम केलं. मी जालना जिल्ह्याला प्रथम क्रमांक आणला जलयुक्त शिवार 1 मध्ये. माझा एक अमेरिकेतला मित्र आहे मनू निंबोधरी, त्यांनी माझी फेसबुक प्रोफाईल पाहिली, मी करत असलेल्या कामावर त्यांनी बघितलं आणि तो डायरेक्ट अमेरिकेतून वाटूरला आला. भारतात 6 लाख गावापैकी 1 लाख गावं येतं, जिथं जर 5 वर्षात पाण्यावर काम झालं नाही, जलसंधारणावर काम झालं नाही तर इथं पाखरू पण आपल्याला दिसणार नाही. महाराष्ट्रात 28,000 गावाला टँकरचा आज पुरवठा आहे. इथली पाणी पातळी प्रचंड खोल गेली. इथला शेतकरी शेती व्यवसाय सोडून हतबल झालाय की जलतारा नवीन असं काही नाहीये, फक्त याला आपण एका टेक्निकल पॅरामीटर मध्ये बसवलंय. याची सहजता, सरळता, शेतकऱ्यांना आपुलकी वाटावी, समजावा प्रत्येक माणसाला, प्रत्येक दृष्टिकोनातून हे आम्ही व्यवस्थितरित्या स्वतः केलं म्हणून शेतकऱ्यांना आज तो हवाहवासा वाटतोय आणि शेतकऱ्यांना आत्मविश्वास देणारा प्रकल्प. प्राचीन काळी जुने लोक उन्हाळ्यामध्ये नांगराट झाल्याच्या नंतर बांध बंदिस्ती करायची, स्वतःच्या पैशाने 1200 टाकायचे, बांध कमरा इतकाले घ्यायचे, मग ते पाणी थांबायचं आणि जमिनीत मुरायचं. आता बांधच राहिले नाही. मागच्या 50 वर्षात भोकाडं पाडून पाणी काढण्याचं काम चालू आहे, भरण्याचं कामच बंद. आणि जलतारानं जमिनीचं पोट भरण्याचं साधन आणि एक प्रक्रिया निर्माण केली. आज माझ्या शेतामधली विहीर 24 घंटे चालू आहे, 40 फुटाची विहीर. आज दररोज कुठले ना कुठले तरी शेतकरी येतात. मागच्या 15 दिवसापूर्वी सुरेश अण्णा धसांनी 500 शेतकरी पाठवले. माझ्या जीवनाचा संकल्प आहे की शेतकऱ्यांसाठी आम्हाला जलताराच्या माध्यमातून जलक्रांती करायची आणि माझा मायबाप शेतकरी 2 पिकावून 6 पिकावर न्यायचा आहे, हजारातून लाखात न्यायचा आहे. आणि हे साधन फक्त पाणी करू शकतं. आणि यासाठी आपल्या सगळ्यांना एकत्र येऊन पाणी वाचवण्यासाठी काम करावं लागणारे, पाणी अडवण्यासाठी काम करावं लागणारे, नवे नवे पाणी जिरवण्यासाठी काम करावं लागणारे आणि जलतारानं हे माध्यम आपल्याला दिलेलं आहे. म्हणून मी योगेशजी एकाच वाक्यामध्ये तुम्हाला सांगतो की जलतारा शेतकऱ्यांच्या आर्थिक समृद्धीचा मार्ग. बरोबर. खरं तर हा नुसता कोकणापुरता, मराठवाड्यापुरता किंवा पश्चिम मराठवाड्यापुरता हा विषय नाहीये. तर पाण्याची जी समस्या आहे ती खरंच हा एक वैश्विक समस्या किंवा वैश्विक प्रश्न आहे. म्हणजे नुसता शेतकऱ्यापुरता किंवा गाव खेड्यापुरता हा प्रश्न मार्दित नाही. आज मोठ्या प्रमाणात शहरीकरण होतं आणि शहरामध्ये जर आपण बघितलं शहरामध्ये देखील जवळपास प्रत्येक घरोघरी बोर असल्यामुळे जमिनीची चाळणी झाली आहे. प्रत्येकाची ओरड एक उन्हाळ्यात पाणी राहत नाही. आज जालन्यासारख्या ठिकाणी जर आपण बघितलं तर जानेवारी पासूनच टँकर घ्यावं लागतं जवळपास 70% शहराला. तर आपण अशी काही तुमची कल्पना आहे किंवा भविष्यात आपण याला शहरामध्ये देखील जलतारा आपण राबवू शकतो? 100% शहरामध्ये काही कुणाला राबवायचं 100% मी नमस्कार, मी योगेश आणि आपण पाहत आहात एक्सप्रेस विथ योगेश. मंडळी, शरीराला ज्याप्रमाणे जगण्यासाठी रक्त लागतं त्याप्रमाणे शेतकऱ्याला शेती करण्यासाठी पाणी हे अत्यंत महत्वाचं असतं. शेतकऱ्याची खरी संपत्ती जर काय असेल तर पाणी, जल, त्याला शेतकऱ्याची संपत्ती म्हणलं जातं. मात्र शेतकऱ्याला आजही आपण जर बघितलं संपूर्ण भारतामध्ये तर 60% शेती आजही कोरडवाहू आहे आपल्या देशामध्ये. आणि या शेतकऱ्यांना कायमस्वरूपीचं शाश्वत पाणी उपलब्ध करून द्यावं यासाठी सरकारच्या अनेक योजना असतील किंवा अनेक संस्था, संघटना आतापर्यंत काम करत आल्या आहेत. मात्र मागील काही वर्षापासून जलतारा नावाचा प्रकल्प बहुचर्चित म्हणजे चर्चेमध्ये आलेला आहे महाराष्ट्रामध्ये. आणि या प्रकल्पाचे जनक एक आधुनिक भगीरथ पुरुषोत्तम वायाळ सर आज आपल्या भेटीला आलेले आहेत. सरांचं मी आपल्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो. धन्यवाद योगेशजी, धन्यवाद. सरांकडून आपण नेमका हा जलतारा प्रकल्प काय आहे, जलताराचं नेमकं काम कशा पद्धतीने चालतं आणि जलताराचा येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांना कशा पद्धतीने फायदा होऊ शकतो हे सरांकडून आपण इत्तेमुद्या प्रकल्पाबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सुरुवातीला सरांचा आपण परिचय घेऊया. सरांना मी विनंती करतो की सर आपण कुठून आला आहात, म्हणजे आपली पार्श्वभूमी थोडक्यामध्ये परिचय आपल्या प्रेक्षकाला. माझं नाव प्राध्यापक डॉक्टर पुरुषोत्तम वायाळ, मुक्काम पोस्ट वाटूर, तालुका परतूर, जिल्हा जालना. मी शेतकरी मित्रांना सांगू इच्छितो की मी वाटूर या छोट्याशा गावामध्ये राहतो आणि परतूर इथल्या महाविद्यालयामध्ये मी मागच्या 29 वर्ष प्रोफेसर या पदावर नोकरी केली. मागच्या 6 जुलैला या कामामध्ये मला वेळ कमी पडत होता म्हणून 8 वर्ष बाकी असताना मी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि माझं संपूर्ण जीवन मी शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी समर्पित केलंय. मी तसा 2007ला सद्गुरू परमपूज्य श्री रविशंकरजी गुरुदेव यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेशी आणि त्यांच्याशी जोडलो. बरोबर. आणि तेव्हापासून मला समाजासाठी काहीतरी करावं. आपण शेतकरी कुटुंबातून येतो. मागच्या 50 वर्षापूर्वी जी सधनता शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये होती, सगळीकडे हिरवगार होतं, बागायती शेती होती, पाण्याचा स्तर
वर होता. बरोबर. म्हणजे माझ्या आजोबाने ज्यावेळी शेती केली त्यावेळी ज्या मळ्यात मी जात होतो, आज ते मळे कोरडवाहू. म्हणजे अशा पद्धतीनं म्हणजे त्याची परिस्थिती झालेली आहे की पाणी 500 फुटापर्यंत खोल गेलंय. आणि 50 वर्षापूर्वी केळी ऊसासारखी पिकं मी स्वतः बघितलेली. उन्हाळ्यात आम्ही त्या विहिरीमध्ये पोहलो, ओढेनाले खळखळून 12 महिने वाहत होते. आणि मग या सगळ्या परिस्थितीमध्ये शेतीला पाणी नसल्यामुळं शेतकऱ्यांची जी दुर्दशा आज होते, आज शेतीपासून शेतकरी जो दुरावल्या चाललाय, आणि त्यातल्या त्यात योगेशजी तरुण मुलं हा शेती व्यवसाय नको म्हणायला लागले तर त्यांचे ओढे शहराकडे चाललेले आहेत. आणि आज शेतीला लागणाऱ्या सगळ्या साधनांपैकी जेवढे साधनं लागतात शेतीला, बैल लागतात, त्यानंतर बाकीचे अवजारं लागतात, गडी लागतात, बाया लागतात, खत औषधं लागतात, या सगळ्या साधनांपैकी सगळ्यात महत्वाचं साधन आहे पाणी. पाण्याच्या कमतरतेमुळं आज शेती व्यवसाय हा म्हणजे कोलमडून पडलेला चित्र आपण पाहतोय. आणि त्यातून असंख्य समस्या आणि प्रश्नांना आणि अडचणींना माझा मायबाप शेतकरी सामोरा जातोय. ही विदारक परिस्थिती ज्यावेळेस मी बघितली त्यावेळेस मी परमपूज्य गुरुदेवांच्या प्रेरणेनं आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच्या माध्यमातून मी ठरवलं की आपल्याला शेतकऱ्यांना पाणीदार करण्यासाठी, कारण पाणी हे महत्वाचं साधन आहे. बरोबर. आणि शेतीला लागणाऱ्या या साधनावर आपल्याला काम करायचं. आणि मग मी 2012ला जलजागृती अभियानाच्या माध्यमातून नदी पुनरुज्जीवनाचा कार्यक्रम आम्ही केला. घुंगर्डे हदगाव हे जालना जिल्ह्यातलं गाव, जिथं गल्हाटी नदी होती, त्या गल्हाटी नदीचं आम्ही पुनरुज्जीवन केलं. बरोबर. आणि दगडी गॅबियन नावाचा बंधारा त्या ठिकाणी बांधला. आणि त्याचा खूप फायदा घुंगर्डे हदगावच्या शेतकऱ्यांनी अनुभवला. तिथली पाणी पातळी वाढली, म्हणजे शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढले गेले. नंतर मी जलयुक्त शिवारमध्ये काम केलं. बरोबर. पण मला एक खंत होती योगेशजी की हे सगळे जे काम आपण करतो, हे बघा, आज शेतकऱ्याच्या समोर 2 संकट आहेत. नंबर 1, पाणी पातळी खोल गेल्यामुळे आर्थिक उत्पन्न कमी झालं. बरोबर. जिथं 4-4, 5-5 पिकं व्हायचे, रब्बीतल्या पिकांना 2-2, 3-3 पाणी भेटायचे, आज पाणी पातळी प्रचंड खोल गेली आहे. जिथं 50 फुटावर पाणी लागायचं, आज 600 फूट बोर घेतला तरी पाणी लागत. म्हणून आर्थिक उत्पन्न कमी झालं. आणि मागच्या 10-15 वर्षापासून शेतकऱ्याच्या समोर दुसरं एक संकट आलंय. तुम्ही म्हणताल कोणतं? पर्यावरणामध्ये असंतुलनपणा झालाय. आणि सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये ज्यावेळेस कपाशी फुटते, वेचायला येते, सोयाबीन काढायला येतं, मूग उडीद तोडायला येतात, म्हणजे खरीपाच्या पिकाची हार्वेस्टिंग जेव्हा येते तेव्हा ढगफुटीसारखे पाऊस पडायला. बोलेगावला एक ढग येतो, तो फुटतो, 100 मिलीलिटर मोजमापानुसार त्या ठिकाणी पाऊस मोजला जातो आणि अख्खं गाव पाण्यात जातं. कापसाच्या वाती होता, सोयाबीन काढायचं काम पडत नाही. आणि परिणामी शेतामध्ये प्रचंड पाणी साचून शेत चिबडायलेत, पाणी धरायलेत. काही भागामध्ये त्याला पाणी उफान म्हणतात. आणि मग रब्बीच्या पेरणी ह्या वेळेवर होत नाहीयेत. शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नाचं आणि उत्पन्न वाढीचं एक नैसर्गिक चक्र आहे. असं म्हणतात की खरीपाची पेरणी मृग नक्षत्रात व्हावी आणि रब्बीची पेरणी हस्त नक्षत्रात व्हावी. तुम्ही मागताल तेवढं उत्पन्न आणि उतार तुमच्या पिकांना मिळू शकतो. पण मागच्या 20 वर्षापासून हे चक्र पूर्ण कोलमडून पडलंय. आणि मग मला जे वाटत होतं की या संकटावर कुठेतरी आपण शोध लावायला पाहिजेत. मी नदी पुनरुज्जीवनावर काम केलं, जलयुक्त शिवारामध्ये काम केलं. मी जालना जिल्ह्याला प्रथम क्रमांक आणला जलयुक्त शिवार 1 मध्ये. बरोबर. त्यावेळेस 20 गावाची निवड झालेली होती. आम्ही 150 गावं लोकसहभागातून जालना जिल्ह्यामध्ये परतूर मंठा तालुक्यात त्या जलयुक्तचं काम केलं. मला 2018ला माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्या काळी त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले जलमित्र पुरस्कार दिला. नंतर मी पाणलोट विकासाचं काम केलं. आमच्या तालुक्यातल्या 10 गावांना, शंभू महादेव, शंभू सावरगाव, बोरगाव, कटाळा खुर्द, कटाळा बुद्रुक, वाई, गुळकंड, मोसा, यदलापूर या गावात आम्ही पाणलोटाचं काम केलं. जिथं टँकरनं पाणी यायचं. 3 वर्ष डोंगराच्या वर आम्ही सीसीटी बनवल्या, डीप सीसीटी बनवल्या, दगडी बांध बनवले, हे सगळ्या ट्रीटमेंट केल्या. आणि गावं ती पाणीदार झाली. तरी माझं समाधान होत नव्हतं. का होत नव्हतं याच्या पाठीमागचं महत्वाचं कारण सांगतो. कारण महाराष्ट्रात 28,000 गावं, म्हणजे 44,000 गावापैकी 28,000 गावं आज पाण्याच्या दुर्लभतेचा सामना करतायत. तिथली पाणी पातळी 500-600 फुटावर गेलेली आहे. तिथं टँकर चालू येतं. तिथं फक्त खरीपाचं पीक घेऊन शेतकरी रब्बीच्या पिकाकडे, आभाळाकडे पाहतोय, म्हणजे कोलमडून गेलेला आहे. मग अशा गावांना आपण कधी पाणीदार करणार आहेत? म्हणून या दरम्यान माझा एक अमेरिकेतला मित्र आहे मनू निंबोधरी, त्यांनी माझी फेसबुक प्रोफाईल पाहिली, मी करत असलेल्या कामावर त्यांनी बघितलं आणि तो डायरेक्ट अमेरिकेतून वाटूरला आला. 15 दिवस माझ्याकडे राहिला. त्यावेळेस आम्ही डोंगरावर शनिवार रविवार श्रमदानाला जायचो, हजारो लोक घेऊन. तो माझ्याबरोबर 15 दिवस श्रमदानाला आला. आणि त्यावेळी मला त्यांनी काही भयावह चित्र सांगितले की भारतात 6 लाख गावापैकी 1 लाख गावं येतं, जिथं जर 5 वर्षात
पाण्यावर काम झालं नाही, जलसंधारणावर काम झालं नाही, तर इथं पाखरू पण आपल्याला दिसणार नाही. महाराष्ट्रात 28,000 गावाला टँकरचा आज पुरवठा आहे. इथली पाणी पातळी प्रचंड खोल गेली आहे. इथला शेतकरी शेती व्यवसाय सोडून हतबल झाला आहे. बरोबर. कधी पोहोचू आपण, म्हणून आपल्याला एक स्केलेबल प्रोग्राम डेव्हलप करायचा. बरोबर. आणि मग या विचारानं मी प्रेरित होऊन, आणि मलाही वाटत होतं की एकच राळेगण बनलंय, बरोबर आहे, ती प्रेरणा घेऊन आपण का नाही आणि असंख्य राळेगण बनवत, एकच हिवरे बाजार बनलंय, ती प्रेरणा घेऊन आपण का गावं पाणीदार करत नाही येतं. बरोबर. पण अशी काही योजना पाहिजेत की जी एका वेळी आपण असंख्य गावाला तयार करू शकतो. आणि मग तिथून जलताराचा विचार मनात आला योगेशजी. आणि मग जलतारा प्रकल्प 2020ला माझ्या स्वतःच्या शेतामध्ये त्याचं संशोधन केलं, त्याचं ट्रायल घेतलं की खरंच तो पाणी पातळी वाढवणारा प्रकल्प आहे का, खरंच तो शेतकऱ्यांना अतिवृष्टीपासून पाण्याचा निचरा करून चिबडणारे रानं हे दुरुस्त करणारा आहे का, वाहून जाणारी माती हा थांबवणारा आहे का, पाण्याचा योग्य निचरा करणारा आहे का. आणि मग हा विचार माझ्या मनात आला आणि तिथून जलताराचा जन्म झाला. 2020 ते 2025 जवळपास 5 वर्षे लागलेत या प्रकल्पाला संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये पोहोचायला. आज जलतारा बऱ्यापैकी सगळ्या महाराष्ट्रापर्यंत जलताराचं नाव गेले. तर येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही परतूर म्हणत्या भागात केलंय, तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करण्यासाठी याचं कार्य वाढण्यासाठी काय तुम्ही प्रयत्न करणार आहात आणि जलतारा नेमकं काय आहे याबद्दल थोडंसं सांगा. मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की जलतारा ही प्रक्रिया काय आहे. बघा, जलसंधारणामध्ये 3 प्रकारावर काम केलं जातं. नंबर 1 लाईन ट्रीटमेंट, म्हणजे नदी नाल्यांचे रुंदीकरण करणं, खोलीकरण करणं, गाळ त्यातला काढणं, त्यावर बंधारे बांधणं आणि पाण्याला थांबवणं. बरोबर. दुसरा प्रकार जो आहे तो पाणलोट विकास, माथा ते पायथा, ज्याच्यामध्ये सीसीटी करणं, डीप सीसीटी करणं, दगडी बांध करणं, परत कंपार्टमेंट बंडिंग हा प्रकार आहे. बरोबर. पण याला लिमिटेशन्स येतात. बरोबर. आणि कालांतरानं याला संस्था करत आलेले आहेत. आणि कालांतरानं काय होतं, 1 वर्ष 2 वर्ष त्याचे बेनिफिट मिळतात, परत त्या सीसीटी पाण्यानं मातीनं भरून जातात, परत तेच दुर्भिक्ष पाण्याचं लोक तर त्याचं कंटिन्यू काम होणं महत्वाचं आहे. आणि मग ते एकाच गावात करू शकतो आपण, स्केलवर होऊ शकत नाही. आणि तिसरी जी ट्रीटमेंट आहे ती एरिया ट्रीटमेंट आहे. बरोबर. माझ्या मनामध्ये ज्यावेळेस जलताराच्या बाबतीमध्ये विचार आला की आपण स्केलेबल, आपल्याला मोठ्या प्रमाणावर हे काम करायचं आणि असं एक उदाहरण देशाच्या समोर ठेवायचंय की हा सहज, सोपा, सरळ, कमी पैशामध्ये शेतकऱ्यांना स्वतःहून करता आला पाहिजे असा हा प्रकल्प आपल्याला निर्माण करायचा आहे. आणि मग माझ्या मनात विचार आला की जलतारा नवीन असं काही नाहीये, फक्त याला आपण एका टेक्निकल पॅरामीटर मध्ये बसवलंय. याची सहजता, सरळता, शेतकऱ्यांना आपुलकी वाटावी, समजावा प्रत्येक माणसाला, प्रत्येक दृष्टिकोनातून हे आम्ही व्यवस्थितरित्या स्वतः केलं. म्हणून शेतकऱ्यांना आज तो हवा असा वाटतोय आणि शेतकऱ्यांना आत्मविश्वास देणारा प्रकल्प. आत्मविश्वासाच्या मधून तर मी त्यावेळी एक शासनाची योजना ऐकायचो, विहीर पुनर्भरण आणि बोर पुनर्भरण. बरोबर. शासन विहिरीच्या सभोवताली 4 शोष खड्डे करायला सांगायचं, अनुदान मिळायचं आणि त्यात दगड विटकरी टाका म्हणायचे, म्हणजे पाणी जे यायचं ते जमिनीत मुरायचं, पाणी पातळी वाढायची. मी विचार करायचो की हे फक्त विहिरीच्या सभोवतालीच करायचं सांगतात, बोरच्या सभोवतालीच आपण हे करतो आणि शेतातलं पाणी तर पडतं आणि वाहून जातं. त्या पाण्याला थांबवण्याचा काय उपाय आहे आपल्याजवळ. प्राचीन काळी जुने लोक उन्हाळ्यामध्ये नांगराट झाल्याच्या नंतर बांध बंदिस्ती करायची, स्वतःच्या पैशानं बाराशी टाकायचे, बांध कमरा इतकाले घ्यायचे, मग ते पाणी थांबायचं आणि जमिनीत मुरायचं. आता बांधच राहिले नाही. आणि मग माझ्या लक्षात यायचं, बघा माझं स्वतःवरून मी जिथं प्रयोग केला, याचं संशोधन केलं माझ्या स्वतःच्या शेतात. मला 50 एकर शेती मी वाटूच आहे. 25 एकरचा एक तुकडा आहे, 25 एकरचा एक तुकडा आहे. एका 25 एकर मध्ये माझ्या आजोबानं 65 वर्षापूर्वी विहीर खोदलेली 40 फूट खोलीची. डिसेंबरमध्ये कोरडी पारायची. 2019ला हिरवं पान पण त्या शेतात नव्हतं. आम्हाला पाणी घरून प्यायला बाटलीत आणावं लागायचं शेतात आणि जर काही कार्यक्रम असेल तर टँकर बोलवा लागायचं. ज्यावेळेस मी पाहायचो पावसाळ्याच्या 4 महिन्यात तिथं पाऊस पडायचा आणि 10 मिनिटांना पाणी दिसत नव्हतं, सगळं उताराला वाहून जायचं. आणि हीच परिस्थिती आज तमाम शेतकऱ्यांच्या गावांच्या बाबतीत आहे. पाऊस पडतो, वाहून जातो. म्हणजे आज तुमच्या बोलेगावला पडलेला पाऊस 10 मिनिटानं दुधनात गेला, गंगात गेला, म्हणजे तो तुमचा आहे. आणि मग माझ्या लक्षात आलं की आपण एक काम करू, जसं विहीर पुनर्भरण आहे तसं शेत पुनर्भरण करू. आणि मग माझ्या 25 एकर मध्ये 25 एक एकरचे तुकडे होते. मी डोकं लावलं की या 1 एकर मध्ये पडलेला पाऊस पडायला लागला आणि पाणी व्हायला लागलं की ते एका उताराला येऊन थांबलं. त्या उताराला आपण एक 4x4 आणि 6 फुटाचा शोष खड्डा मी निर्माण केला, जेसीबी मशीनच्या माध्यमातून मुरुम लागेपर्यंत. आणि त्याच्यात पाण्याबरोबर माती जाऊन तो बुजू नाही म्हणून माझ्या डोक्यात आले की दगडानं भरून टाकू. विहिरीचे निघालेले दगड, डोंगरावरचे गोलगोटे, बस ओबडधोबड दगड मी ट्रॅक्टरने त्याच्यात आणून टाकून दिली. असं 25 एकर मध्ये मी ज्या कोपऱ्याला पाणी येऊन साचतं नैसर्गिकरित्या त्या कोपऱ्याला 30 शोष खड्डे केले. हे केले मी एप्रिल आणि मे महिन्यामध्ये.
मला उत्सुकता होती की आता माझं पाणी वाहून जाणार नाही आणि खरंच या खड्ड्यातून मुरतं का. बरोबर. पावसाळ्यातल्या पहिल्या पावसात योगेशजी मी त्या खड्ड्याच्या जवळ जाऊन उभा टाकलो. बरोबर. प्रचंड पाऊस सुरू झाला, पाणी भाड 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 वाहत येत होतं आणि त्या खड्ड्यातून नरसळ लावल्यासारखं जमिनीच्या पोटात जात होतं. बरोबर. मी 10 मिनिट एका खड्ड्याजवळ उभा राहिलो तरी खड्डा भरत नव्हता. मी पळत दुसऱ्या खड्ड्याकडे गेलो, त्याच्यातूनही पाणी भाडभाड खाली चाललं. तिसऱ्याकडे गेलो, 30 खड्ड्याकडे मी नुसता पळत होतो. आणि त्या खड्ड्यातून जमिनीत जाणारं पाणी पाहून मला एवढा आनंद झाला की मला जे पाहिजे होतं ते मिळालं. कारण माझं स्वतःचं मत आहे आणि तमाम पाण्यावर अभ्यास करणाऱ्या लोकांचं मत आहे की पाण्याची साठवणूक जमिनीच्या वर नाहीये, पाण्याची साठवणूक जमिनीच्या भूगर्भात आहे. साधं उदाहरण, विहीर आपण खाली घेतो पाणी खालून लागतं, बोर आपण खाली घेतो पाणी खालून लागतं. मागच्या 50 वर्षात भोकाडं पाडून पाणी काढण्याचं काम चालू आहे, भरण्याचं कामच बंद. आणि जलतारानं जमिनीचं पोट भरण्याचं साधन आणि एक प्रक्रिया निर्माण केली. आणि मग ज्या वेळेस माझ्या विहिरीला जून आणि जुलैच्या एंडिंगला पाणी यायचं, ऑगस्ट सप्टेंबर मध्ये ती थोडी भरायची आणि ऑक्टोबर मध्ये मोटर सुरू केली की नोव्हेंबर मध्ये उपसायचं. सगळं पाणी वाहून जात होतं, वरवरचं पाणी साचायचं. एकाच पावसामध्ये माझ्या विहिरीला दुसऱ्या दिवशी जाऊन पाहत होतं 5 फूट पाणी आलं. दुसऱ्या पावसामध्ये अर्धी विहीर भरली, तिसऱ्या पावसामध्ये काठोकाठ भरली. बरोबर. म्हणजे एका वर्षाच्या पावसाळ्यामध्ये जो 700 मिलीलिटर ते 1000 मिलीलिटर पाऊस पडत होता, एक थेंबही 25 एकर सोडून बाहेर गेला नाही. जो यायचा तो खड्ड्यातून जमिनीत. त्या 25 एकर मधली एवढी वॉटर लेवल वाढली. बरोबर. बरं, दुसरा जो काही मी तुम्हाला संकट सांगितलं होतं की माझी त्यातली 10 एकर जमीन पाणी धरायची, चिबडायची. कितीही पाऊस पडला तर रात्री मी जाऊन पाहायचो त्या 10 एकर मध्ये इतकाला पाणी साचलेलं असायचं. सकाळी जाऊन पाहतो तर त्या खड्ड्यातून पाण्याचा निचरा झाला, सगळं शेत कोरडं. मला दोन्ही प्रश्नाचे उत्तर सापडले आणि आत्मविश्वास आला. माझे मित्र म्हणून इंबोधरी, हे सगळं गुरुदेवांच्या आशीर्वादानं आर्ट ऑफ लिव्हिंग संस्था, आम्ही एक फाउंडेशन केलं मनुजींनी, जलतारा सेव्ह ग्राउंड वॉटर फाउंडेशन म्हणून. त्यांच्या माध्यमातून मग आम्ही ठरवलं की आता आपल्याला एक पायलट प्रोजेक्ट करायचा आणि देशाच्या समोर एक उदाहरण ठेवायचं की एका वेळी आपण असंख्य गावामध्ये हे काम करू शकतो. आणि मग मी 4 गावं निवडली मंठा तालुक्यातली, जिथे डिसेंबरमध्ये टँकर यायचं. पळसखेडा, मेसखेडा, झाटखेडा आणि पिंपरखेडा. बरोबर. त्या गावात आम्ही 2021ला जवळपास 1600 शोषखड्डे केले. आज त्या गावात जाऊन पाहतात तर 12 महिने पाणी. नंतर 2022ला 50 गावं केले मंठा तालुक्यातली. जयपूर, एरंडेश्वर, बेलोरा, शिवनगिरी, वैद्यवडगाव, त्यानंतर तुमचं मुरुमखेडा, टोकवाडी, वायाळ, पांगरी, रामतीर्थ, ह्या सगळ्या इकडं जालना तालुक्यातले सोनदेव, सावरगाव, भारडे, धारा, बिबा, पाष्टा, एरंड, वडगाव, त्याच्यानंतर तुमचं शेवली, नेर, ह्या सगळ्या गावांमध्ये आम्ही हे काम केलं. 2023ला 84 गावं केली. आणि माझ्या मनात आलं की आपल्याला एक असं देशासमोर उदाहरण ठेवायचं की माझा परतूर, मंठा आणि जालना तालुका 221 गावचा आहे. जालना तालुक्यातले 29 गावं आमच्या मतदारसंघात येतात. मी ठरवलं की हे 221 गावाला आपण 4 वर्षाच्या प्लॅनिंगनं पाणीदार करू. मला सांगायला अभिमान वाटतो की आज 4 वर्षात आम्ही 181 गावात 86,500 जलताराचे शोषखड्डे केलेत. आणि मी खात्रीला एक सांगू इच्छितो, कारण या सगळ्या गोष्टींचा आम्ही तिसऱ्या कंपनीकडून इम्पॅक्ट असेसमेंट करून किती पाणी पातळी एका पावसाळ्यामध्ये वाढते, त्यांनी सांगितलं एका पावसाळ्याच्या सीझन मध्ये 14 फूट पाणी पातळी वाढते. आजपर्यंत कधीच वाढलेली नाही एका शोषखड्ड्यात पूर्ण गावची पाणी पातळी. कारण हे काय करतो आपण, ही एरिया ट्रीटमेंट आहे. या एरिया ट्रीटमेंटमध्ये आमचा फोकस असतो की सगळ्या गावात प्रत्येक एकरी एक शोषखड्डा व्हावा, म्हणजे त्या एकरामधलं पाणी तिथंच मुरावं. गावाला 2000 एकर शेत असेल तर आम्ही 2000 एकर शोषखड्डे करतो. आणि मग हे काम आम्ही CSRच्या माध्यमातून केलं. सुरुवातीला शासनाची कुठली मदत नाही, कुठलीही मदत नाही. माझे मनुजी हे वेगवेगळ्या कंपन्यांचे आर्थिक सहाय्य आणायचे. आणि या जलतारा करायला 3 गोष्टी लागतात. नंबर 1 JCB मशीन, नंबर 2 त्या खड्ड्यात टाकण्यासाठी दगड, आणि नंबर 3 मार्गदर्शक आणि यावर काम करणारे जलतारा सेवक. आम्ही नुसतं जाऊन का डायरेक्ट कॉन्ट्रॅक्टर सारखं मार्कआउट टाकणं, JCBनं खड्डा करणं, दगडानं बुजणं असं नाही करत. डिसेंबरमध्ये आम्ही प्रत्येक गावातले 2 सुशिक्षित बेरोजगार मुलं घेतो, त्यांना आर्ट ऑफ लिव्हिंगचं प्रशिक्षण देतो, जलताराचं टेक्निकल ट्रेनिंग देतो. याचं एक ऍप डेव्हलप केलेलं आहे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च मध्ये त्या गावची परिस्थिती आम्ही त्या ऍपमध्ये कॅच करतो. सर्वे नंबर किती, गट नंबर किती, APL किती, BPL किती, आर्थिक उत्पन्न किती, गावात विहिरी किती, बोरवेल किती, त्याची पाणी पातळी कोणत्या महिन्यामध्ये किती असते. आणि एप्रिल मे मध्ये आमचे मुलं जातात. या दरम्यान आम्ही प्रबोधनाचा कार्यक्रम करतो, शेतकऱ्यांना पाण्याचं महत्व सांगतो. मी स्वतः गावागावामध्ये जाऊन प्रबोधनाचे कार्यक्रम घेतो. आणि एप्रिल मे महिन्यामध्ये आम्ही JCB नेतो. आमचे मुलं मार्कआउट टाकतात, JCB खड्डा करते, लगेच शेतकरी त्याच्यात दगड टाकतात. त्याचा जिओ टॅगिंगचा फोटो आम्ही कॅच करतो, तो डाटाबेस कलेक्ट करण्यासाठी. असं सगळ्या गावांमध्ये आम्ही हा कार्यक्रम राबवला. 4 वर्षात 181 गावं तयार केली. आणि मग यातून काय झालं
की एका पावसाळ्याच्या सीझन मध्ये गावातलं पाणीच बाहेर गेलं नाही, पूर्ण शिवारामध्ये मुरलं, प्रचंड पाणी पातळी वाढली. म्हणजे जिथं 2 घंटे मोटर चालत होते त्या 12 घंटे चालू लागल्या. आणि माझा स्वतःचा अनुभव असा आहे की ज्या ज्या गावात आम्ही 2-2 वर्ष पूर्वी काम केलं त्या गावं आज 12 महिने बागायतदार झाले. लोक सांगतायत की आमची 1 इंच रान चिवडत नाहीये. म्हणजे पाणी पातळी वाढली, 2 पिकावरचा शेतकरी 4 पिकावर गेला, रानं चिबडत होते, 1 इंचही रान चिबडत नाही, खरीपाची पेरणी वेळेवर व्हायली, रब्बीची पेरणी वेळेवर व्हायली. आणि मग याचे हळूहळू एक एक फायदे आम्हाला कळू लागले. आज गावागावामध्ये काय म्हणजे कशाहून भांडणं व्हायलेत माहिती, 2 शेजारी असतात, त्याचा बांध फुटतो पाण्याचा आणि याच्या शेतात येतो, एकमेकाचे भांडणं होतात. जलतारानं काय केलं योगेशजी की त्याचं पाणी त्याच्या शेतात, याचं पाणी याच्या शेतात, बांध फुटायचं कामच नाही. बरोबर, बस कुणाचंच भांडण नाहीये. 3 वर्षाच्या नंतर तर एक अशी गोष्ट माझ्या निदर्शनास आली की हे पाणी जमिनीत खड्ड्यातून मुरून जमिनीच्या खाली, ज्याला मॉइश्चर म्हणतो, ओलावा म्हणतो, तो तयार होतो. आणि तो पिकांना इतका फळबागेसाठी असेल, झाडांसाठी असेल, पिकांसाठी असेल, इतका उपयोगी ठरलेला आहे की एखाद्या वेळेस 25 दिवस पाऊस जर पडला नाही तर तुमचं पीक सुकणार पण नाही. असे अगणित फायदे जलतारानं आज शेतकऱ्यांच्या समोर दिले. आणि मग इतका सरळ सोपा साधा, एका वेळी 10-10, 15-15, 100-100 गावामध्ये तुम्ही करू शकता. आणि एकदम सिंपल, बस एका एकरमध्ये ज्या कोपऱ्याला पाणी येऊन थांबतं त्या कोपऱ्याला JCBने 4x4 आणि 6 फूट खोलीचा खड्डा करायचा आणि त्याला काठोकाठ दगडानं भरून घ्यायचं. बस आलेलं पाणी त्याच्यातून जाईल. असं प्रत्येक एकरामध्ये 1 किंवा 2. मग काही शेतकरी म्हणतात की सर काळीची माती असेल तर मग वेगवेगळ्या प्रकारच्या खडकांच्या पोतानुसार आपण याचे डिझाईन केलेले आहेत. मुरुम 3 फुटावर लागला तर एकरात 2 खड्डे करा, पण दगडानं बुजून घ्या. बरोबर. त्याच्यानंतर 6 फूट मुरुम जर असेल 6 फूट खड्डा करा 4x4, तो एका एकरामध्ये एकच बस झाला, दगडानं बुजून घ्या. काळीची माती असेल तर तिथं पर्क्युलेशन होत नाही, पण निचरा होणं फार महत्वाचं असतो. मग तिथं आम्ही 6x6 आणि 10 फुटाचा खड्डा सांगतो, त्याला दगडानं भरून घ्या. म्हणजे असे वेगवेगळे पॅरामीटर्स आहेत आणि याच्यातली सरळता आम्ही जपली आहे. आज आपली शेती आपली प्रयोगशाळा किंवा माझे जे व्हिडिओ प्रकाशित झाले आहेत, आता तुमच्या माध्यमातून पण तुम्ही प्रकाशित करणार आहेत, शेतकरी अर्ध्या तासाचे व्हिडिओ पाहतायत आणि शेतकऱ्यांना एक आत्मविश्वास आला की आम्हाला कुणावर अवलंबून, आजपर्यंत काय होतं, शेतकरी वर्ग फक्त अवलंबून होता. शासनाची योजना आमच्या गावाला आली तर आम्ही पाणीदार बनू, पाईपलाईन झाली तर आम्ही पाणीदार बनू. आणि मला पुन्हा तुम्हाला एक गोष्ट सांगायची, एक शेतकऱ्यांची मानसिकता योग्यची की आमच्या गावाला पाणी आणायचं तर मग धरण करा, आमच्या गावाला पाणी आणायचं तर मग कॅनल असावा, नाहीतर मग आम्हाला कुठून तरी नदीवर बंधारा बांधा, मग आम्ही पाईपलाईन करतो. जलतारानं एक नवा पॅटर्न आणि एक नवा आत्मविश्वास शेतकऱ्यांना दिलाय की कुठलंही गावाला साधन सामुग्री नसू द्या, तळ नसू द्या, कॅनल नसू द्या, पाईपलाईन नसू द्या, बंधारे नसू द्या, नदी नसू द्या, तुम्ही गावातल्या प्रत्येक एरियावर, समजा तुमच्या गावाला 1000 एकरचा एरिया आहे, शिवारी, त्या 1000 एकरवर 1000 शोष खड्डे करा, दगडानं भरा. एकच टार्गेट ठेवायचं की पावसाळ्यातला 1 थेंबही गावाचं शिवार सोडून जाऊ द्यायचा नाही. तो जाणार कुठं, तुमच्या भूगर्भात. म्हणजे जसं घरात माठ आणि रांजण असतो साठवायला, हौद आणि टाकी असते पाणी साठवून ठेवायला, तसं आपल्या गावाच्या शिवाराची साठवणूक आपल्या जमिनीच्या पोटात. आणि ते जर एकदा भरलं तर ते तुमच्या विहिरीतून आणि बोरवेलीमधूनच बाहेर येणार आहे. हे मी अनुभवलेलं आहे. आज माझ्या शेतामधली विहीर 24 घंटे चालू आहे, 40 फुटाची विहीर. आज दररोज कुठले ना कुठले तरी शेतकरी येतात. मागच्या 15 दिवसापूर्वी सुरेश अण्णा धसांनी 500 शेतकरी पाठवले होते. बघितलं. आणि त्या शेतकऱ्यांनी अक्षरशः आश्चर्य व्यक्त केलं की आमच्याकडे 100 फुटाच्या विहिरी कोरड्या पडल्यात आणि 40 फुटाची विहीर 24 घंटे चालली आहे. मी त्यांना हे रहस्य सांगितलं की पावसाळ्यातल्या 4 महिन्यातला 1 थेंबही 25 एकर सोडून बाहेर जात नाही. मी स्टोअर केलंय. मी तर नेहमी सांगतो योगेशजी की जसं आपल्याकडे अतिरिक्त पैसे झाल्यावर आपण बँकेत ठेवतो आणि मग त्याचं व्याज मिळावं म्हणून आपण FD करतो, तसं मी म्हणतो की पावसाळ्यातल्या 4 महिन्यामध्ये प्रत्येक एकरामध्ये 1 शोष खड्डा करा, दगडानं भरा, आलेलं पाणी सगळं जमिनीच्या भूगर्भात साठवा. ती तुमच्या शेतामधली FD आहे. आणि हिवाळ्यात आणि उन्हाळ्यामध्ये ते पाणी विहिरीतून आणि बोरवेल मधून बाहेर काढा आणि बागायतदार शेतकरी बना. आज माझ्या तालुक्यामध्ये असे काही शेतकरी आहेत योगेशजी की जे 2 पिकं घेतो ते आज 6 पिकावर गेले. अहो, याच्यापेक्षा काय मोठी जलताराची उपलब्धी सांगावं. ढोसकाळ नावाचं गाव आहे, प्रभाकर देशमुख नावाचे शेतकरी, 40 एकर शेत होतं. 2021ला टँकरनं पाणी द्यायचे सीताफळाला आणि केशर आंब्याला. ज्यावेळेस आम्ही 2021ला त्यांच्याकडे जलतारा केलं, 5 विहिरी 5 बोरवेल. आज 2 विहिरी 40 एकरला पुरून उरायला लागल्यात. 1 एकरचं शेततळ केलं तर योगेशजी मागच्या वर्षी त्या माणसानं शेततळ मोडून टाकलं आणि शेत वहितीमध्ये आणलं. केवढी मोठी उपलब्धी. वाडेगाव पांडुर नावाचं गाव आहे, परमेश्वर शिंदे नावाचा सरपंच आहे. तिथं नदी नाही, ओढा नाही, नाला नाही, कॅनल नाही, पाईपलाईन नाहीये. अख्ख्या गावावर जलतारा झालेलं आहे. उन्हाळ्यात विहिरी भरलेल्या आहेत, फिल्टरचं पाणी पितायत लोक आज तिथली. एवढी मोठी क्रांती केली आहे. आणि शेतकऱ्यांसमोरच्या दोन्ही संकटावर हा पर्याय आहे. पाणी पातळी प्रचंड वाढते,
पाण्याचा निचरा होऊन 1 इंच रान तुमचं शिल्लक राहत नाही किंवा चिबडत नाही किंवा पाणी धरत नाही. बरोबर. संपला विषय. आणि मग याने झालं काय, मी आर्ट ऑफ लिव्हिंगचं काम करतो, गावागावात निरोगी जीवन पद्धतीचे, तणावमुक्त जीवन पद्धतीची शिबिरं घेतो, व्यसनमुक्तीची शिबिरं घेतो. मी पाहिलेलं की आज शेतीला दुरावस्था का आली. बरोबर. आज 10 सदस्यांचं कुटुंब जर योगेशची असेल आणि त्यांना 10 एकर शेती असं आपण कल्पना करू आणि ती कोरडवाहू आहे, तर एकच व्यक्ती त्या कोरडवाहू शेतामध्ये राबतो आणि बाकीच्या शेत घरातले 9 जण दुसऱ्यांकडे रोजगाऱ्या करतात. बरोबर. बाप सांगतो मुलाला की तू येऊ नको, इकडे काहीच नाहीये, तू एखाद्या ठिकाणी कंपनीत नोकरी कर. अशा ठिकाणी आम्ही जलतराचं काम केलं, ते गाव पाणीदार बनले. हा 10 एकरचा शेतकरी, 10 सदस्यांचा शेतकरी पूर्ण वेळ बागायतदार बनला. बरोबर. मला सांगा, पाणी असल्याच्या नंतर आज परिस्थिती अशी आहे, वडील दिवसा दारे धरायलेत, मुलगा संध्याकाळी धरायलाय. घरातल्या सगळ्या महिला आनंदानं स्वतःच्या शेतात राबायल्या. बरोबर. म्हणजे 1 पिकावरचा शेतकरी 6 पिकावर गेला, हजारातला शेतकरी लाखात गेला. कुणाच्या समोर हात पसरायची गरज नाही. बरोबर ही गोष्ट. हे जलतारानं एवढी मोठी उपलब्धी आज शेतकऱ्यांना दिली आणि मग शेतकऱ्यांना विश्वास वाटला की अरे आम्हाला कोणत्या योजनेची गरज नाही, आम्हाला कोणाच्या पुढे हात पसरायची गरज नाही. आज लाखो शेतकरी जलतारा पाहायला वाटूला माझ्या शेतात येत आहेत. ते विचारतायत, सर हे तुम्ही कसं केलं, याला काय लागतं. मी सगळ्या शेतकऱ्यांना आव्हान करतो, याला जेसीबी मशीन लागते, दगड लागतात. दगड तर प्रत्येक जणाच्या गावात येत. बस तुम्ही जसं अखंड हरिनाम सप्त्याला वर्गणी करतात तशी करा वर्गणी जेसीबी साठी आणि लावा. मी तुम्हाला म्हणतो की तुम्ही एकदाच वर्गणी करा. 500 रुपये जर एका शेतकऱ्याने दिले तर पाणी पातळी जर वाढली तर एका सीझन मध्ये त्याला 5,000 रुपये परत मिळतात. हरभऱ्याला 2 पाणी जर जास्त भरले तर 5 क्विंटल उतार 10 क्विंटल वर गेला. बरोबर. इतकं साधं आहे. आणि मग शेतकऱ्यांना या जलताराच्या प्रक्रियेनं, याच्यातली सरळता, याच्यातली सहजता, याच्यातून एक असा आत्मविश्वास आला की आम्ही आमचं करू शकतो. आणि मग याने काय झालं, आमच्या बरोबर माझ्यासोबत आज 200 मुलं आहेत ज्यांना रोजगार मिळाला. ते 200 मुलं आज तज्ज्ञ जलताराचे हे झालेत. आणि मग योगेशजी मी ठरवलं की मी माग सांगितलं तुम्हाला आता 6 जुलैला मी व्हॉलेंटरी रिटायरमेंट घेऊन टाकली. आणि मला आज जे शेतकऱ्यांचे फोन येतात की सर आम्ही आमचं करतो, जेसीबी आम्ही लावतो, दगड आमच्याकडे उपलब्ध आहेत, पण तुम्ही येता का, आमच्या शेताला भेट देता का, आम्हाला मार्किंग करून देता का. मी ठरवलंय की मला माझा मायबाप शेतकरी हा सधन करायचा आहे, समृद्ध करायचा आहे. त्याच्या मुलाबाळ डॉक्टर इंजिनियर झाले पाहिजेत, तो चांगल्या घरात राहायला पाहिजेत, त्याने त्याच्या मुलीला कलेक्टर सारख्या आणि डॉक्टर सारख्या नवरदेवासाठी त्याच्या मनात विचार आला पाहिजे आणि त्याने केलं पाहिजे. हे साध्य कधी होईल, त्याचं आर्थिक उत्पन्न वाढलं तर. आणि आर्थिक उत्पन्न शेतीचं वाढण्यासाठी जे साधन लागणार आहे ते पाणी. आणि ते जलतारानं साध्या, सोप्या आणि 100% खात्रीलायक मार्गानं हा मार्ग शेतकऱ्यांना दिलाय. प्रचंड आत्मविश्वास वाढला शेतकऱ्यांना. मला जिथं बोलावतायत त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या आणि भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये मी आज दररोज फिरतोय. आणि माझा संकल्प आहे की गुरुदेवाच्या आशीर्वादानं, माझे मित्र मनोजींच्या सहकार्यानं आम्ही शेतकऱ्यांसाठी दिवस रात्र मदतीसाठी उभे आहोत. आणि मला माझा मायबाप शेतकरी समृद्ध आणि श्रीमंत झालेला बघायचा आहे. आज ज्या ज्या गावात आम्ही 4 वर्षापूर्वी काम केलंय, मी 4 वर्षापूर्वी त्या गावात प्रबोधनाला गेलो होतो, पत्र होते घरावर. आज 4-4 रूमच्या RCCचे घरं बांधलेत लोकांनी. काय पाहिजे आणखी. फक्त पाण्यामुळे हे साध्य आहे आणि हा विश्वास जलताराने दिलाय. सर याच्यासाठी जसं ज्या पद्धतीने आपण पारंपरिक जी जलसंवर्धनाची पद्धती आहेत, तलाव असतील किंवा आपण बांध बांधतो, त्याला ते आपण अगोदर बोलल्याप्रमाणे ते लगेच भरून जातात 1-2 वर्षामध्ये. तर या खड्ड्याला काही म्हणजे सर्व्हिसिंगची गरज असते का 1-2 वर्षांना? 100%. याचं खूप सुंदर नियोजन आम्ही केलेलं आहे. हे बघा, माझं स्वतःचं मत असं आहे आणि ते सगळ्यांना पटण्याजोगं आहे की पाण्याची पातळी पाण्याची साठवणूक जमिनीच्या भूगर्भात. आपण एकच टार्गेट ठेवू की वरचं पाणी जमिनीच्या खाली न्यायचं आणि त्याची पातळी वाढवायची. आज हे जेवढे काही आपण धरणं किंवा बंधारे हे केलेले कृत्रिम पाणी साठा आहे. 40 डिग्री सेल्सिअसच्या वर तापमान गेलं की त्याचं बाष्पीभवन व्हायला सुरुवात होते. काही लिमिट, त्याचं पर्क्युलेशन 100% एरियावर होत नाहीये. आणि मग जलतारा आपण जे करतो की एका एकरमध्ये 1 शोषखड्डा, 2 शोषखड्डे दगडानं भरणं. बरोबर आहे. तर याचं मेंटेनन्स आपल्याला दरवर्षी करायचं असतं. मेंटेनन्सची प्रक्रिया मी शेतकरी मित्रांना सांगतोय की जसं एका एकरमध्ये ज्या उताराला आपण पाणी जाऊन साचतं त्या उताराला 4x4 6 फुटाचा खड्डा करतो, त्याला दगडानं काठोकाठ भरतो आणि ओपन ठेवतो, कारण आलेलं पाणी सगळं त्या सांदीतून जातं. तर 4 महिने त्या पाण्याबरोबर माती येऊन बसते आणि ती माती त्या सांदीमध्ये जाऊन 2-3 फुटापर्यंत माती जाते. मग काही जणांना वाटतं की सर मग ती एका पावसामध्येच माती भरण, मग दुसऱ्या पावसात. तर मला त्यांना सांगायचं तुम्ही जाऊन उभा राहा. दुसरा पाऊस पडला की त्या माती बरोबर पाणी मिक्स झालं की मातीवर राहते आणि पाणी खाली जातं. पण एक सीझन संपल्याच्या नंतर ती माती 3-4 फुटापर्यंत खाली जाते. तर उन्हाळ्यामध्ये त्याचं मेंटेनन्स करण्याची 1 तासाची सिस्टीम आम्ही डेव्हलप केली आहे.
ती मी सगळ्या शेतकऱ्यांना आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो. कशी की ज्यावेळेस उन्हाळ्यामध्ये आपली पिकं निघाल्यावर आपण शेताची मशागत करतो, नांगराट करतो, रोटावेटर मारतो, मुगडतो, बरोबर आहे, पाळ्या घालतो, त्यावेळेस तुम्ही एका खड्ड्यासाठी एक माणूस टिकाव, खोरं, टोपलं आणि पहार घेऊन जा आणि 4 फुटापर्यंतचे दगड तुम्ही काढून घ्या बाहेर त्या खड्ड्यातून. तुम्ही एक टिकाव जर आणि एक पहार मारली तर 4-5 दगड ढिल्ले होतात, त्याला माती लागलेली असते, ती सगळी बाहेर काढून घ्या. 4-5 फुटापर्यंत माती असेल, खाली काहीच नसणारी. बरोबर. कडक उन्हामध्ये ते वाळू घाला. बरोबर. बस ती माती वाळल आणि आपोआप गळून पडेल किंवा हाताने साफ करा. ते दगड साफसुथरे झाले, त्या खड्ड्यात थोडी साफसफाई करा आणि तेच दगड परत त्याच्यात टाकून द्या. बरोबर. म्हणजे जसं आपण मोटरसायकलची सर्व्हिसिंग करतो, मेकॅनिक सर्व्हिसिंग मध्ये काय करतो योगेशजी, फिल्टर धुतो, कार्बोरेटर साफ करतो, तसं याची माती साफ करायची. परत 4 महिने तो खड्डा पाणी आत घ्यायला तयार. असं दरवर्षी तुम्ही उन्हाळ्यामध्ये हे करत चाला. 25 वर्ष तुमच्या खड्ड्याला काहीही होणार नाही. मात्र दगड काळ्या पाषाणाचे टाका किंवा डोंगरावरचे गोलगोटे टाका. बरोबर. कारण ते झिजणारे नाहीयेत. बरोबर. बस इतकं सोपं आहे, एकदाच करायचंय. आज तुम्हाला मी सांगतो, मला खूप दुरून दुरून शेतकरी स्वतः बोलवतायत, स्वतः करतायत ते. कारण जेसीबी मशीनला काय पैसे लागायचे आणि ते म्हणतात माझ्याकडे दगडी विहिरीचा दगड पडलेला आहे, तो दगड आम्ही टाकून देतो. मला एखाद्या शेतकऱ्याने बोलवलं की सर आमच्याकडे तुम्ही या, आम्ही लगेच 2-3 त्यांना तारीख देतो, त्यांना सांगतो. बस मी त्यांना सांगतो चुना आणून ठेवा, दोरी आणून ठेवा, टेप आणून ठेवा, जेसीबी मशीन लावून ठेवा, ट्रॅक्टर लावून ठेवा, दगडाची व्यवस्था करून ठेवा. जाणार आम्ही, शिवार फेरी करणार, मार्किंग करणार, स्लोप काढणार, लगेच मशीन खड्डे करायला सुरुवात होते. लगेच त्यांना आम्ही सांगतो अशा पद्धतीनं दगड टाकायचे, खड्ड्यातून 4 इंच खाली टाकायचे, त्याची पिचिंग करायची, आलेलं पाणी सगळं खाली जाणार. परत त्या सगळ्यांना एका सोबत घेऊन बसतो, त्यांना सांगतो की याचं मेंटेनन्स कसं करायचं. उन्हाळ्यामध्ये 4 फूट काढून घ्या, माती साफसूफ करून घ्या, परत त्याच्यात टाकून घ्या. हे काम आज युद्ध पातळीवर आमचं चालू आहे. आणि माझ्या जीवनाचा संकल्प आहे की शेतकऱ्यांसाठी आम्हाला जलताराच्या माध्यमातून जलक्रांती करायची आहे. आणि माझा मायबाप शेतकरी 2 पिकाहून 6 पिकावर न्यायचा आहे, हजारातून लाखात न्यायचा आहे. आणि हे साधन फक्त पाणी करू शकतं. बरोबर. आणि आज तुम्हाला मी सांगतो, आमच्या भागामध्ये तुम्ही येऊन पहा, तरुण मुलं शेतीकडे वळालेत. बरोबर. कारण नोकऱ्या सगळ्यांना मिळणार नाही, शक्यच नाही. शेती व्यवसाय आज एवढा प्रगत व्यवसाय आहे. तुम्ही त्याला आधुनिक विचारांची किंवा आधुनिक व्यवसायाची जर जोड दिली, मात्र ह्या सगळ्यांच्या मधलं साधन पाणी. पाणी असल्याच्या नंतर आज आमच्या तालुक्यातल्या मुलांनी शेडनेट केलेत, रेशीम उद्योग केलेत, शिमला मिरची सारखे मोठमोठाले पिकं ते आज घेतायत. पाणी उपलब्ध झालं. बरोबर. आणि म्हणजे अक्षरशः तुम्हाला मी सांगतो, मला अभिमान वाटण सांगायला की शेतकऱ्याकडे पैसा आला की तो अगोदर विचार करतो मला पक्क घर बांधायचं, माझ्या स्वप्नातलं घर बांधायचं, बांधले लोकांनी घर. दुसरा विचार करतो, पैसा नसल्यामुळं त्याचे हुशार मुलं फक्त गावातल्या शाळेत जाऊ शकत होते, खूप झालं तर तालुक्यात 10 किलोमीटर जाऊ शकत होते. आज पैसा आला, माझ्या तालुक्यातले मुलं आज औरंगाबाद, पुणे, मुंबई सारख्या ठिकाणी शिकायला आहेत. काही मुलं कोट्याला गेलेले आहेत, शेतकऱ्यांची मुलं. तर ही सधनता पाण्यानं दिली आहे. म्हणून माझं सगळं आपल्या माध्यमातून शेतकरी बांधवांना विनंती आहे की जलतारा शेतकऱ्यांच्या आर्थिक समृद्धीचा मार्ग आहे. बरोबर. पडणाऱ्या प्रत्येक पावसाच्या थेंबावर म्हणजे त्या गावाचा आणि शेतकऱ्यांचा हक्क असतो, अधिकार असतो. म्हणूनच आपण पाण्याला धन म्हणलंय, प्रत्येक थेंब हा आपलं धन आहे. तर एखाद्या गावाला सर हे प्रकल्प एखाद्या गावामध्ये राबवायचा आहे किंवा एखादं गाव संपूर्ण तयार होतं किंवा एखाद्या विशिष्ट शेतकऱ्याला त्याच्या 10 एकर मध्ये राबवायचा आहे, तर त्याला किती खर्च येऊ शकतो, त्याच्यासाठी काही शासकीय अनुदान आहे का किंवा आपण त्यांना कशा पद्धतीने मदत करतो? आता याच्यामध्ये 2 पद्धती येतात. 2023ला ज्यावेळेस आम्ही 100 गावामध्ये जलतारा प्रक्रिया केली, त्यावेळेस गुरुदेव श्री रविशंकरजी वाटूरला आले होते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना पण आम्ही आमंत्रित केलं. तर त्यांना जलतारा प्रकल्प खूप आवडला. बरोबर. त्यांनी या प्रकल्पाची म्हणजे कल्पना माझ्याकडून जाणून घेतली आणि त्याच वेळेस त्यांनी ठरवलं की मी याला राजाश्रय देईल, शासनाचा आधार देईल. आणि मग आता जलतारा प्रकल्प मनरेगामध्ये घेतला. शेतकऱ्यांना मनरेगामधूनही जलतारा प्रकल्प करता येतो, त्याला आर्थिक अनुदान भेटतं. पण खूप असे शेतकरी येतात की काहींना वाटतं की बाबा कुठं आपल्याकडे जॉब कार्ड आहेत, कुठं आपण म्हणजे मर्यादेपर्यंत, काही जणांना मोठाले होल्डिंग येतात. तर ते शेतकरी स्वतः म्हणतात, कारण याला काय लागतं माहितीये का, फक्त 2च साधनं लागतात, एक जेसीबी मशीन आणि दुसरं दगड. बरोबर. बस जेसीबी मशीन 1 तासामध्ये 3 खड्डे करते. बरोबर आहे. बस तर त्याचा खर्च काही मला सांगायची गरज नाही, ते सगळ्यांना माहिती आहे. तासावर जेसीबी मशीन भेटते आणि दगड तर त्यांच्याकडेच उपलब्ध आहे, ट्रॅक्टरनं आणून हायड्रॉलिकनं टाकून द्यायचा आहे. राहतो प्रश्न मार्गदर्शनाचा. तर आम्हाला ज्या ठिकाणी बोलवतायत, आम्ही फक्त जाण्या येण्याचा आमचा खर्च द्या, आम्ही कुठेही जायला तयार आहेत महाराष्ट्रात. बस. आणि जाण्याचा उद्देश काय माझा, मला खूप जण विचारतात की सर तुम्ही इतकं 500-500 किलोमीटर फिरता, तुम्ही तिथं जाऊन मार्कआउट स्वतः टाकता, लोकांना समजून सांगता. माझा उद्देश आहे की मी समजा नागपूरला गेलो, एखाद्या शेतकऱ्याला सांगितलं एखाद्या गावात, तर मी परत नाही जाऊ शकणार इतक्या ठिकाणी, मला प्रत्येक शेतकऱ्याकडे जायचंय.
बरोबर. तर तो शेतकरी असा परफेक्ट आम्ही करू की त्याच्या आजूबाजूच्या लोकांना वाटलं पाहिजे बरोबर. आणि त्याने मार्गदर्शन केलं पाहिजे की जलतारा मी केलेलं आहे, मला याचे फायदे आहेत, तू कसा करायचा त्यानेच सांगावं. बरोबर. या पद्धतीने आमचा दूरदृष्टी हा विचार आहे. त्याच अनुषंगाने आपण एक प्रश्न घेऊया हा. की बरेच शेत लोकांना हा जो तुमचा जलतारकाचा प्रकल्प आवडतोय, लोकांना पसंतीस पडतोय, तर एखाद्या अशी व्यक्ती किंवा एखादा तरुण आहे आपला महाराष्ट्रात जो हा व्हिडिओ बघतोय, त्याला तुमच्यासोबत जोडून हे जलताराच्या संदर्भात काही काम करायचं असेल तर तो तुमच्याशी कशा पद्धतीने संपर्क साधू शकतो किंवा तुमच्यासोबत त्याला जर काम करायचं असेल तर त्यांनी काय केलं पाहिजे? काहीच नाही. आज मोबाईल हे एक असं माध्यम आहे आणि माझ्या आत्ताच्या व्हिडिओमध्ये माझा नंबर मी पूर्णपणे डायरेक्ट टाकलेला आहे. मला दररोज 200-300 या व्हिडिओमध्ये पण तुम्ही टाकणार आहे 200-300 शेतकऱ्यांचे फोन येतात. आणि माझा स्वभाव आहे, मी माझ्या कोणत्याही पीएला किंवा माझ्या सोबतच्या मुलांना माझा फोन देत नाही किंवा तुम्ही शेतकऱ्यांना बोला म्हणत नाही. बरोबर. माझा कार्यक्रम चालू असेल तर मी फोन उचलत नाही, पण त्याच्यानंतर मी रिपीट कॉल माझ्या मायबापांना करतो. बरोबर. त्याचं पूर्ण समाधान करतो. मला घरचे म्हणतायत की तुम्ही परत परत एखादी कॅसेट तरी तयार करून ठेवा की तेच परत बोलतायत, कारण प्रत्येक शेतकरी कुतूहलाने विचारतो. आणि त्याला ज्यावेळेस म्हणजे मला जे समाधान मिळतं माझ्या जीवनातलं, ज्यावेळेस मी त्याला एक आत्मविश्वास देतो की कोरडवाहू येत ना बाबा, तुम्ही 100% जलतारा बागायतदार बनणार आहेत, मला जो आशीर्वाद मिळतो ना, मला संध्याकाळी पडल्याच्या नंतर जी झोप लागते ना, बरोबर, म्हणजे ही माझी संपत्ती आहे. तो समाधानी होणं ही माझी संपत्ती आहे. आणि म्हणून माझं आव्हान आहे की ज्यांना जोडायचं असेल तुम्ही डायरेक्ट फोन करा आणि पाहायला या वाटूरला, जिथं जलताराचा जन्म झाला, तिथं समजेल तुम्हाला की प्रत्येक एकरात कसे शोष खड्डे केलेले आहेत, 40 फुटाची विहीर कशी 24 तास चालू आहे, जिथं 2019ला सगळं भकाट होतं त्या ठिकाणी कशी 25 एकरची बागायती आहे. आणि आज आमच्या आजूबाजूच्या गावात धोसकाळ असेल, मुरुमखेडा असेल, त्याच्यानंतर जयपूर असेल, पळसखेडा असेल, रामतीर्थ असेल, हे सगळे गावं जे पाणीदार बनलेत, खांडवी असेल, बघा तुम्ही, खांडवीचे सरपंच आमचे अशोक बरकुले, नेरचे आमचे बाळू कुलकर्णी, प्रभाकर देशमुख, यांना तुम्ही विचारा, यांना काय परिवर्तन झालं. आमचे अशोकजी बरकुले खांडवीचे प्रगतशील शेतकरी आहेत, 50 एकर शेती आहे त्यांना, ते सांगायचे 10 एकर माझी चिबडायची. जलतारा माझ्या गावात वायाळ सरांनी आणलं, गुरुदेवांच्या आशीर्वादानं, मनोजींच्या सहकार्यानं. आज माझं 1 इंच रानही चिबडत नाहीये. माझं 50 क्विंटल सोयाबीन उतार वाढला. त्यांच्या गावातले मुलं जे काही उन्हाळ्यामध्ये रिकामे बसायचे ते म्हणले आज प्रत्येकाच्या शेतामध्ये दारे धरणं चालू आहेत, स्प्रिंकलर चालू आहेत, रब्बीच्या पिकांना पाणी देणं चालू आहे, सगळ्यांना कामं धंदे लागले. तर कोणत्याही शेतकऱ्यांना, तरुणांना जरी अभियानामध्ये जोडायचं असेल तर तुमचं स्वागत आहे. आपण सगळेजण मिळून ही जलक्रांती करू, महाराष्ट्राला आर्थिक समृद्ध करू, टंचाई मुक्त करू, या देशातल्या शेतकऱ्यांना एक पाण्याचा आधार देऊ आणि निश्चितपणे त्याचं आर्थिक उत्पन्न वाढवू. असं म्हणतात की देश कृषीप्रधान आहे, अर्थ कारण आपलं कृषीवर आहे, कृषीवर जाऊ. आणि कृषीतला आणि अर्थकारणाचा सगळ्यात मोठं व्यासपीठ पाणी, आणि जलतारानं ते निर्माण करून दाखवलंय. इतका सोपा, इतका सहज, कमी पैशात, कमी वेळेमध्ये असंख्य गावांना पाणीदार करणारा हा प्रकल्प आज शेतकऱ्यांना आपला वाटायला लागलाय. आणि मी फार भाग्यशाली समजतो योगेशजी की ईश्वरानं, माझ्या गुरुजींनी मला याचं निमित्त बनवलं. ही माझ्या जीवनातली सगळ्यात मोठी संपत्ती आहे. म्हणून मी आज 24 घंटे माझ्या मायबाप शेतकऱ्यांच्या सेवेसाठी माझं जीवन जगत आहे. नक्कीच सर, तुम्ही या प्रकल्पाबद्दल एवढं म्हणजे सोप्या पद्धतीने समजून सांगतायत आणि भरभरून बोलतायत पण निश्चितच कोणताही प्रकल्प किंवा कोणताही आपण काम हातामध्ये घेतो ते सोपं नसतं, कठीण असतं. त्याच्यामध्ये तुम्हाला काही अडचणी देखील आल्या असतात. असा एखादा काही प्रसंग आला की बाबा मला असं वाटलं की आपण हे जे काही काम घेतले आपण स्वतः पुरतं, किंवा त्यातून काही अडचणी आल्या, काही त्रास झाला, वाईट अनुभव याच्यातून काही आला का? निश्चित येतात. कलियुग आहे. बरोबर. इथं चांगल्या लोकांना त्रास देणारे पण वर्ग आहे आणि वाईटांचं समर्थन करणारे पण आहेत. पण काय असतं माहितीये का, कोणत्याही कार्याला आध्यात्मिक अधिष्ठान असेल, बरोबर, ईश्वरी शक्ती असेल, गुरूंचा आशीर्वाद असेल, तुमचा उद्देश प्रामाणिक असेल, नीतिमत्ता शुद्ध असेल, बरोबर, तर अडचणीवर तुम्ही सहज मात करता. सुरुवातीला आम्ही खड्ड्यांचा प्रकल्प सांगत होतो, लोक हसायचे, कारण लोकांची मेंटॅलिटी होती योगेशजी की काय आणायला लागले सर तुम्ही, खड्डे, तळ आणा, एखादं धरण आणा, एखादा बंधारा आणा, म्हणजे ही मेंटॅलिटी होती. आणि त्याच्यानंतर असतो काही वर्ग की काही जणांना वाटतं की कुणी या कलियुगामध्ये एवढं निस्वार्थपणे काम करतं का, मग वायाळ सरांना प्रत्येक खड्ड्यामागं काही भेटतं का, बरोबर, असं असतं. तर काय असतं बघा, तुम्हाला मी सांगतो, मी आध्यात्मिक व्यासपीठावर मी गुरुजींचा निश्चिम भक्त आहे. मी ठरवलेलं आहे की आपल्याला जो उद्देश प्राप्त करायचा आहे, बघा एक प्राणी आहे ज्याचं नाव आहे अश्व, घोडा म्हणतात त्याला, त्याला लक्ष दिल्याच्या नंतर तो इकडे तिकडे काहीच पाहत नाही. तसं मी माझ्या जीवनाचं लक्ष ठरवलेलं आहे की माझा मायबाप शेतकरी मला चांगलं जीवन जगताना बघायचं आहे. म्हणून माझं ते लक्ष म्हणजे ठरलेलं आहे
बरोबर. आणि मला खूप मोठी आध्यात्मिक शक्ती आहे, सगळ्या शेतकऱ्यांचा आशीर्वाद आहे. त्याच्यामुळे असंख्य अडचणीवर मात करत बरोबर आज आम्ही हा प्रकल्प करतोय. आज खूप लोक, म्हणजे आता काय असतं की ज्या वेळेस तुम्ही निष्काम कर्म करायला लागतात त्यावेळेस तुमच्याकडे बोट दाखवणारे, नाव ठेवणाऱ्या शक्ती आपोआप गळून पडतात. बरोबर. त्या पद्धतीनं ते लोक आपोआप गळून पडले आणि आज हजार हजार लोकांचे फोन येत आहेत. त्याच्यामध्ये एवढे मोठमोठाले लोक येतात, कधी माझाही विश्वास बसत नाही की ते लोक हे करतायत. योगेशजी, आता मला सांगायला तुम्हाला आनंद वाटेल की आता लोकमत हा फार मोठा वृत्तसमूह आहे. बरोबर. ते दरवर्षी महाराष्ट्रातल्या अनन्यसाधारण काम करणाऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना पुरस्कारानं, महाराष्ट्र भूषणानं म्हणजे गौरवित करतात. बरोबर. त्यांच्या या पुरस्काराला नॉमिनेशन, नामांकन भेटणं हे भाग्य असतं. आणि काल सकाळी मला लोकमत मधून फोन आला की सर, यावर्षी कृषीमध्ये तुम्ही जलताराच्या माध्यमातून जे काही काम आणि जल चळवळ, एक आंदोलन उभं केलंय, त्यासाठी तुम्हाला कृषी क्षेत्रामधलं नामांकन देण्यात आलेलं आहे. आणि मग या नामांकनातून मला असंख्य लोक आज मतदान करतायत, प्रेम व्यक्त करतायत की असा माणूस या पुरस्काराचा हक्कदार पाहिजे. मी पुरस्कारासाठी कधीच काम करत नाही. माझ्या मायबाप शेतकऱ्यांचे 2 आनंदाचे शब्द आणि आशीर्वाद हा माझ्यासाठी पुरस्कार आहे. पण मला भरभरून आज लोक प्रेम देत आहेत. तर म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. बरोबर. आणि मग उद्देश क्लिअर आहे एकदम. त्यामुळं आलेल्या अडचणी, ह्या अडचणी आहेत हे मला कधी वाटलंच नाही. बरोबर. नक्कीच मी काल बघितलं ते, आणि मी आपल्या प्रेक्षकाला देखील विनंती करेल, कालच मी तुम्हाला ते वोट पण केलं. आणि आमचं भाग्य आहे की आपल्या भागातील एक व्यक्तिमत्व महाराष्ट्रीयन ऑफ द इयर या नामांकनासाठी निवडले गेलेलं आहे. आणि निश्चित आम्हाला विश्वास देखील आहे की या वर्षी जे महाराष्ट्रीयन ऑफ द इयर कृषी क्षेत्रामध्ये नाव हे वाया सर असेल, असा मी 100% विश्वास व्यक्त करतो. आणि आपल्या प्रेक्षकाला देखील विनंती करतो की मी याची लिंक देखील आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये देईल, ज्यामधून तुम्ही वाया सरांना नक्की त्या ठिकाणी वोट करा. तर माझा आणखीन एक असा प्रश्न आहे की आपले जे खास शेतकरी आहेत किंवा तरुण शेतकरी आहेत, हे जे व्हिडिओ बघतायत, त्यांना तुम्ही काय आव्हान कराल? नाही, मी तरुण शेतकऱ्यांना हे आव्हान करल की आज शेतीच्या बाबतीमध्ये जी नकारात्मकता आपल्या मनामध्ये आलेली आहे की शेती व्यवसाय हा परवडणारा नाहीये. बरोबर आहे. हा, तर आम्ही हे सिद्ध करून दाखवलंय की हा विचार आपल्या मनात का आला? फक्त पाण्याच्या कमतरतेमुळे मनात आलाय. बरोबर. आज जर शेतीला जर पाणी हे साधन जर उपलब्ध झालं तर शेती तुम्हाला लखपत्याची नाही, करोडपत्याचा व्यवसाय मिळवून देणारी शेती आहे. आणि जर जलतारासारखे प्रकल्प जर तुम्ही तुमच्या शेतामध्ये केले, गावामध्ये केले, गाव एकत्र येऊन केले, विभाग एकत्र येऊन जर केले, तर आज तुम्हाला मी सांगतो योगीजी, आज वेगवेगळ्या ठिकाणी माझ्या कार्यशाळा आयोजित होत आहेत, व्याख्यानं होत आहेत, प्रत्यक्ष शेतकरी स्वतः करतायत. आणि आता जलतारा ही एक म्हणजे आंदोलन बनलेलं आहे. आंदोलन, एक चळवळ. हा, याच्यामध्ये असंख्य लोकांना आणि यात काम करणाऱ्या नौजवानांना माझं आव्हान आहे शेतकऱ्यांना की तुम्ही याचा भाग बना. आणि भाग बनून सगळेजण याच्यामध्ये मिळून आपण ही जात वाचूयात. आणि नुसती वाचू नाही तर हिला राजा बनवूयात. आणि हे फक्त पाणी साध्य करू शकतं. आणि म्हणून माझं सगळ्यांना आव्हान आहे की आज काय असतं, तुम्हाला निसर्गाचं चक्र असतं. पावसाळा गेल्यावर हिवाळा येतो, हिवाळा गेल्यावर उन्हाळा येतो. बरोबर. काही कालांतरापूर्वी कृषी क्रांती होती, ज्या वेळेस शेती व्यवसाय करणारे आपल्या आजोबाच्या काळातले लोक, यांना नोकऱ्या मिळत होत्या पण त्यांनी नाकारल्या. कारण शेतीला त्यांनी प्राधान्य दिलं. त्यावेळेसची क्रांती होती ती. त्यानंतर कृषी क्रांतीनंतर औद्योगिक क्रांती आली, लोक उद्योगाला प्राधान्य देऊ लागले. त्यानंतर शैक्षणिक क्रांती आली, लोक नोकऱ्यांना प्राधान्य देऊ लागले. हे निसर्गाचे चक्र न थांबणार आहे. हे एक झाल्यावर एक, एक झाल्यावर एक, असं ऋतूप्रमाणे बदलत असतं. आता परत एकदा कृषी क्रांती येते. आणि ही कृषी क्रांती ला जर पाण्याची जोड भेटली जलतारासारख्या प्रकल्पाच्या माध्यमातून, तर परत एकदा शेतकरी मित्र आपले दिवस येणार आहेत. तरुणांना माझं आव्हान आहे की नोकऱ्या सगळ्यांना मिळणार नाही, येतात ज्यांना मिळतील त्यांनी आनंदानं कराव्यात. पण शेती हा आपला समाधानाचा आहे. आता मी स्वतः सिनियर प्रोफेसर होतो, मी आता नोकरी सोडली आहे. पण मी ज्या दिवसापासून नोकरी केली त्या दिवसापासून गावात राहतो आणि प्रत्येक दिवशी मी शेतात जातो. माझ्याकडे आज 30 गायी येतात. बरोबर. मला 2 लाख रुपये पगार मिळून जे समाधान मिळत नव्हतं, ते शेतात 3 घंटे गेल्याच्या नंतर जे मिळत होतं ना, बरोबर, बस ते समाधान दुसरं कोणीच देऊ शकत नाही. कारण तो म्हणजे तो निसर्ग, ते झाडं, ती माती, ते पाणी, तो गायीचा हंबरडा, ते निस्सीम, आणि ज्याला म्हणतो आपण की म्हणजे निसर्गाचं अनकंडिशनल प्रेम जे मिळतं, ते प्रेम कुठंच मिळू शकत नाहीये. आणि म्हणून आज शहरातले लोक मोकळी हवा मिळण्यासाठी गावाकडे येत आहेत. आणि परत हे गाव रामराज्यातलं होणार आहे हे निश्चित आहे. आणि यासाठी आपल्या सगळ्यांना एकत्र येऊन पाणी वाचवण्यासाठी काम करावं लागणार आहे, पाणी अडवण्यासाठी काम करावं लागणार आहे, नवे नवे पाणी जिरवण्यासाठी काम करावं लागणार आहे.
आणि जलतारानं हे माध्यम आपल्याला दिलेलं आहे. म्हणून मी योगेशजी एकाच वाक्यामध्ये तुम्हाला सांगतो की जलतारा शेतकऱ्यांच्या आर्थिक समृद्धीचा मार्ग. बरोबर की सर. मला एक परत तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की जलताराचं पुढील 5 वर्षाचं जे भविष्य आहे, जलताराला तुम्ही पुढील 5 वर्षात पुढे बघता? पुढील 5 वर्षामध्ये 100% माझी खात्री आहे की देशातल्या सगळ्या गावापर्यंत जलतारा पोहोचलेला असा. बरोबर. आज सोशल मीडियाच्या माध्यमातून माझे व्हिडिओ देशभरात तर जातच आहेत. मला आजचा अनुभव सांगतोय. मला गुजरातवरून एका फार मोठ्या व्यक्तीचा फोन आला की आम्हाला मराठी समजत नाहीये, आम्हाला हिंदीमध्ये आपल्या आवाजात तुम्ही जलताराची प्रक्रिया टेप करून पाठवा, आम्हाला तो व्हिडिओ गुजरातीमध्ये आणि हिंदीमध्ये डब करायचा आहे. बरोबर. म्हणजे एवढं लोकांना ते आवडायला लागले. आणि मला जगभरातून फोन येत आहेत. काही अनिवासी भारतीय आहेत, त्यांच्या गावाकडे शेते आहेत, ते मला इथून सांगतायत की सर आमच्या गावात जा. अहो, याच्यापेक्षा दुसरी मोठी काय गोष्ट सांगू, मला दररोजचे समजा 100 फोन येत आहेत, त्याच्यातले 20 कोकणातले, जिथं 5000 मिलीलीटर पाऊस पडतो आणि ते म्हणतात एप्रिल मे मध्ये आम्हाला प्यायला पाणी नाही, कारण डोंगर उताराचा भाग आहे, पाऊस पडतो वाहून जातो. त्यांना पण विश्वास वाटू लागलाय की जलतारा जर आपल्या गावात केलं, आपण आपल्या शिवारामध्ये केलं तर निश्चित आपला पाणी प्रश्न मिटल आणि मिटतोच. हे सरळ सोपं आहे की आलेलं पाणी सगळं जमिनीत चाललंय, भूगर्भातलं पाणी साठा वाढायला लागलाय, ऑटोमॅटिकली तुमचे बोरवेल्स, तुमचे विहिरी चार्ज होणार. कारण उदाहरण सांगतो तुम्हाला, माझ्या 25 एकर मधलं पाणी 25 एकर मध्ये मुरलं की जिथं त्याला बाहेर निघायला मार्ग आहे, उदाहरणार्थ विहीर, त्या विहिरीतून ते बाहेर येतं, जो बोर आहे तिथून ते बाहेर येतं. आणि मग 2 घंट्याचा बोर 24 घंटे चालतो, 2 घंट्याची विहीर 24 घंटे चालते, कालांतरानं 2 पावसाळ्याच्या सीझन मध्ये, 3 पावसाळ्याच्या सीझन मध्ये. तर माझं लक्ष आहे की या 5 वर्षामध्ये भारतातल्या प्रत्येक गावापर्यंत आम्ही जलतारा पोहोचू. महाराष्ट्रात तर पोहोचू. मी तर शासनाला विनंती करतो, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना विनंती करतो की सगळेजण जर एकत्र आले आणि पद्धतशीरपणे जर, बरोबर, आपण तर नियोजन केलेलंच आहे, पण सगळ्यांनी, शेतकऱ्यांनी, गावकऱ्यांनी जर एकत्रित येऊन जलतारा प्रकल्प राबवला, कारण ही एरिया ट्रीटमेंट आहे. आपल्या भागात समजा तुम्हाला 20 एकर जमीन आणि तुम्ही 20 एकरवर केला, तुम्हाला निश्चित फायदा होईल. पण गावाला 2000 एकर शेत आहे, 2000 एकर शेतावर केला अख्ख्या गावाला फायदा होईल. म्हणून गावकऱ्यांनी एकत्र येणं महत्वाचं आहे. आणि येणाऱ्या 5 वर्षाचं व्हिजन मी तुम्हाला सांगतो की भारतात 1 लाख गावं आज जे पाण्याचा तीव्र टंचाईचा सामना करतायत, या 1 लाख गावापर्यंत तर निश्चित आपण पोहोचू आणि यांना टंचाईतून मुक्त करू. नक्की सर. तुम्ही आता बोलताना कोकणाचा उल्लेख केला. खरं तर हा नुसता कोकणापुरता, मराठवाड्यापुरता किंवा पश्चिम मराठवाड्यापुरता हा विषय नाहीये. तर पाण्याची जी समस्या आहे ती खरंच हा एक वैश्विक समस्या किंवा वैश्विक प्रश्न आहे. म्हणजे नुसता शेतकऱ्यापुरता किंवा गाव खेड्यापुरता हा प्रश्न मर्यादित नाही. आज मोठ्या प्रमाणात शहरीकरण होत आहे आणि शहरामध्ये जर आपण बघितलं, शहरामध्ये देखील जवळपास प्रत्येक घरोघरी बोर असल्यामुळे जमिनीची चाळणी झाली आहे. प्रत्येकाची ओरड एक उन्हाळ्यात पाणी राहत नाही. आज जालन्यासारख्या ठिकाणी जर आपण बघितलं तर जानेवारी पासूनच टँकर घ्यावं लागतं, जवळपास 70% शहराला. तर आपण अशी काही तुमची कल्पना आहे किंवा भविष्यात आपण याला शहरामध्ये देखील जलतारा आपण राबवू शकतो? 100% शहरामध्ये काही कुणाला राबवायचं? 100% मी येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये एक मॉडेल प्रोजेक्ट करतोय. बरोबर. की जलतारा हा फक्त शेतातच नाहीये. बरोबर. जलतारा हा शहरामध्ये पण होऊ शकतो, तुमच्या घरामध्ये पण होऊ शकतो. बरोबर. आज मला काही 1-2 एकरवरचे फार्म हाऊस वाले लोक बोलावत आहेत. बरोबर. मला पुरंदर मधल्या एका फार मोठ्या डेव्हलपरनं बोलवलं होतं. नाशिकमध्ये मी एका ठिकाणी गेलो होतो जिथे 20-20 एकरचे फार्म हाऊस डेव्हलप केल्या जातात, 1-1 एकरचे. त्यांनी जलतारा प्रक्रिया पाहिली आणि त्यांनी लगेच आम्हाला बोलवलं आणि म्हणले की आम्हाला प्रत्येक एकरामध्ये जलतारा करायचंय, कारण इथं आम्ही जी काही टाउनशिप डेव्हलप करतोय इथं पण पाणी लागणार आहे, इथं पण हिरवळ लागणार आहे. आणि जर आम्ही ही प्रक्रिया दिली तर आमच्या ग्राहकांना पण वाटेल की यात नाविन्य काहीतरी आहे. म्हणून शहरामध्ये आता उदाहरण तुम्ही जालन्याचं सांगितलंय, काय झालंय, सगळ्या गल्लोगल्ली सिमेंटचे रस्ते झाले. बरोबर. पाऊस पडतो, पाणी वाहून जातं, पाण्याला जमिनीत जायला जागाच राहिली नाही. बरोबर. जर आपण या शहरामधल्या अशा काही जागा आहेत जिथं ओपन पेस असतो, जिथं रस्ते असतात, जिथं थोडी जागा असते, अशा ठिकाणी जर हे शोषखड्डे केले, दगडानं भरली, त्याचा डिस्टर्बही काही नाहीये, त्याच्यावरून तुम्ही वाहनं जाऊ शकतात. दगड भरल्यामुळे फक्त पाणी खाली जातं. तर असा एक पायलट प्रोजेक्ट मी एका शहरामध्ये करून दाखवणार आहे या उन्हाळ्यामध्ये, की शहर पण पूर्ण पाणी टंचाईतून कसं मुक्त होतं. जालन्याचं जर उदाहरण सांगितलं, जर आपण या ठिकाणी जर हे काम केलं ना, तर मी निश्चितपणे तुम्हाला सांगतो की तुम्हाला पाईपलाईनच्या पाण्याची पण आठवण होणार नाही 2 वर्षाच्या पावसाळ्याच्या सीझन मध्ये. म्हणून आपल्या घरामध्ये पण आपण करू शकतो की घराच्या छतावर येणारं पाणी आपण बोरवेलच्या जवळ नेतो किंवा एखाद्या ठिकाणी जर हा शोष खड्डा केला तर त्या खड्ड्यातून तुम्ही जमिनीत न्या, आपोआप पाणी पातळी वाढेल. निश्चित.
नक्कीच हा जो आपला प्रकल्प आहे हा खूप मोठी एक वैश्विक समस्या संपवणारा आणि संपूर्ण म्हणजे महाराष्ट्राला पाणीदार करणारा हा विषय आहे. खूप मोठं कार्य तुम्ही हाती घेतलेलं आहे. या तुमच्या सगळ्या भगीरथ प्रयत्नाला आणि तुमच्या या कार्याला आमच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचे या उपक्रमाला खूप यश मिळो, लोकांचं प्रेम मिळो आणि संपूर्ण महाराष्ट्र पाणीदार हो अशी आपण अपेक्षा करूयात. आणि या ठिकाणी थांबूयात. आपण आपल्या स्टुडिओमध्ये आलात, एवढं भरभरून बोललात, याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद योगेशजी. काही शेतकऱ्यांचे प्रश्न असतील तर मी शेतकऱ्याला विनंती करेल की जेवढे कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय आपण तेवढा केलाय. बाकी तुमचे अजून काही प्रश्न असतील सरांना विचारायचे ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. त्याकडून आपण पुढच्या भागामध्ये सरांकडून त्याचे उत्तर घेण्याचा प्रयत्न करूयात. धन्यवाद. धन्यवाद. राम राम. जय गुरुदेव.